नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा लॉजिस्टिक्स नेट लॉस नॅरोज ₹7 crore इन Q4 फायनान्शियल इयर 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट लॉस होता फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये ₹12.85 कोटी, जो कमी होऊन फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये आला आहे ₹6.75 कोटी. आणि मित्रांनो, महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 8.19%ने इन्क्रीज होऊन ₹1,569.51 कोटी आला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया हिमाद्री स्पेशालिटी केमिकलबद्दल. तर मित्रांनो, हिमाद्री स्पेशालिटी रायजेज ॲज Q4 प्रॉफिट आफ्टर टॅक्स जम्प्स 35% इयर ऑन इयर बेसिस टू ₹156 crore. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिमाद्री स्पेशालिटी केमिकलने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 35.9%ने इन्क्रीज होऊन ₹155.58 कोटी आला आहे. आणि एक वर्षापूर्वी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता ₹115.16 कोटी. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 3.59%ने डिक्रीज होऊन ₹1,134.64 कोटी आला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला हिमाद्री स्पेशालिटी केमिकलच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया LICबद्दल. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, LIC एक इन्शुरन्स कंपनी आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत LIC एक इन्व्हेस्टमेंट कंपनीसुद्धा आहे. तर मित्रांनो, LIC हाईक्स इट्स स्टेक इन बँक ऑफ बडोदा टू 7.05%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, LICने बँक ऑफ बडोदामध्ये आपली हिस्सेदारी 5.03%ने 7.05% केली आहे. म्हणजे मित्रांनो, LICने बँक ऑफ बडोदाचे 10.45 कोटी शेअर ॲक्वायर केले आहे. आणि मित्रांनो, हे ॲक्विजिशन झाले आहे नोव्हेंबर 23 आणि एप्रिल 2025च्या मध्ये. चला आता बोलूया PSU कंपनी NLC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेड सबसिडरी साइन MOU विथ MAHAPREIT टू डेव्हलप रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेड जी NLC इंडिया लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे, या कंपनीने MAHAPREIT म्हणजे महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेडसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? महाराष्ट्रामध्ये रिन्युएबल एनर्जी पार्क्स किंवा प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, हा जॉईंट व्हेंचर फोकस करेल सोलार, वाइंड, हायब्रिड एनर्जी स्टोरेज आणि ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट्सवर. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीबद्दल, जिचे नाव आहे आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड शेअर रॅली ॲज Q4 लॉस नॅरोज टू ₹74.4 कोटी.
तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीची कंपनी आलोक इंडस्ट्रीज लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट लॉस फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4मध्ये होता 215.93 कोटी रुपयांच्या नेट लॉसमध्ये होती, जे इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. आणि फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये या कंपनीचा नेट लॉस आहे 74.47 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 35.1%ने डिक्रीज होऊन 952.96 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये होता 1669.31 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला आलोक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी टोटल गॅस लिमिटेड. आणि मित्रांनो, हा अपडेट आला आहे 21 एप्रिल 2025, म्हणजे काल संध्याकाळी 9:30 वाजता. तर मित्रांनो, अडानी टोटल गॅस लिमिटेडने 28 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि अडानी टोटल गॅस लिमिटेड 28 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, चला आपण थोडा अडानी टोटल गॅस लिमिटेडची डिव्हिडंड हिस्ट्री बघूया. तर मित्रांनो, ही जी कंपनी आहे, या कंपनीने 2020मध्ये 25 पैसेचा इंट्रीम डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. 2021मध्ये परत 25 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. 2022मध्ये सुद्धा 25 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. 2023मध्ये सुद्धा 25 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. आणि 24मध्ये सुद्धा 25 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. म्हणजे मित्रांनो, अडानी टोटल गॅस लिमिटेड 5 वर्षापासून फक्त 25 पैसेचा डिव्हिडंड देत आहे. तर चला आता येणाऱ्या बोर्ड मीटिंगमध्ये किती रुपयाचा अडानी टोटल गॅस लिमिटेड डिव्हिडंड देणार बघूया. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड शेअर जंप ॲज अल्फाबेट रिपोर्टेडली एक्सप्लोअर शिफ्टिंग फिक्सेल प्रोडक्शन फ्रॉम व्हिएतनाम टू इंडिया. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू ही अपडेट येत आहे की गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंक याची बोलचाल इंडियन कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चररसोबत सुरू आहे, ज्यामध्ये डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे सुद्धा नाव ॲड आहे. आणि मित्रांनो, याची बोलचाल कशासाठी सुरू आहे, तर आपला ग्लोबल पिक्सेल स्मार्टफोन प्रोडक्शनचा काही पार्ट व्हिएतनाममधून इंडियामध्ये शिफ्ट करण्यासाठी. आणि मित्रांनो, यामागचे कारण म्हणजे असे येत आहे की US ने ॲज कम्पेअर टू इंडिया व्हिएतनामवर जास्त रेसिप्रोकल इम्पोज केला आहे. आणि मित्रांनो, हा रेसिप्रोकल टॅरिफ US ने 90 दिवसासाठी पॉज केला आहे. आणि मित्रांनो, हे 90 दिवस पूर्ण होण्याआधी आपली डिपेंडन्सी अल्फाबेट इंक व्हिएतनामवरून कमी करत आहे. आणि मित्रांनो, याच्या मागचे सरळ कारण आहे USचे टॅरिफ. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन क्वार्टर 4 रिझल्ट ड्रॅग स्टॉक ॲज प्रॉफिट आफ्टर टॅक्स स्लिप्स 38% इयर ऑन इयर बेसिस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने आपला फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर
तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 57 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 16 कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 16 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 60 कोटी रुपयांनी घसरून क्वार्टर 4मध्ये आला आहे 38 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 20 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 38 कोटी रुपये आणि मित्रांनो, एवढंच नाही तर टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने 27 रुपयांचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.